चला आज आपण एका अशा प्राचीन भारतीय विचारवंताची गोष्ट पाहूया ज्यांचे सिद्धांत, ज्यांची विचारसरणी आजच्या आधुनिक विज्ञानालाही अक्षरशः अचंबित करते. हे एक असं रहस्य आहे जे काळाच्या पडद्याआड दडलं होतं. चला ते उलगडूया. हे वाक्य बघा, किती शक्तिशाली आहे नाही का? हे आपल्याला अशा एका मनाची ओळख करून देतं जे फक्त वस्तूंना नाही तर त्यांच्या मागच्या का आणि कसला बघत होतं. त्यांच्यासाठी एखादी गोष्ट काय आहे यापेक्षा ती तशी का आहे हे जास्त महत्त्वाचं होतं. जरा कल्पना करा, एक महान ज्ञानी ऋषी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी आहेत, मृत्यूशयीवर आहेत. त्यांच्या आजूबाजूला त्यांचे शिष्य, त्यांचे नातेवाईक सगळे काळजीत उभे आहेत. खोलीत एकदम गंभीर शांतता आहे. फक्त त्या ऋषींच्या हळू होत जाणाऱ्या श्वासाचा आवाज येतोय. त्यांचे भाऊ त्यांना देवाचं नाव घ्यायला सांगतात, वैद्य त्यांच्या देवतेचं स्मरण करायला सांगतात, पण त्या ऋषींच्या तोंडून देवाचं नाव नाही तर फक्त 3च रहस्यमय शब्द बाहेर पडतात, पिलू पिलू पिलू. तर मग कोण होते हे ऋषी आणि काय होतं हे पिलू जे त्यांच्यासाठी मृत्यूच्या दारात उभं असताना परमेश्वरापेक्षाही जास्त महत्त्वाचं होतं? आज आपण हेच गूढ उलगडणार आहोत. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधायला आपल्याला त्यांच्या लहानपणी जावं लागेल. या ऋषींचं नाव होतं महर्षी कणाद, पण त्यांचं मूळ नाव होतं कांतिमान. आणि लहानपणापासूनच त्यांचं मन प्रश्नांनी अक्षरशः भरलेलं होतं. त्यांची जिज्ञासू वृत्ती इतकी जबरदस्त होती की त्यांना निसर्गात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडायचे. सूर्य लाल का दिसतो, दिवसा तारे जातात कुठे, चेंडू उसळी का मारतो, त्यांचे प्रश्न कधीच संपत नसत. आणि याच चौकस वृत्तीने त्यांच्या महान शोधांचा पाया रचला. यातली गंमत अशी आहे की लहानपणी बाकीची मुलं जशी खेळण्यांशी खेळायची तसे ते फक्त खेळत नसत. ते चेंडू किंवा भोवरा तोडून बघायचे. त्यांना वस्तू मोडण्यात नाही तर ती वस्तू चालते कशी, ती काम कशी करते याच्या मुळाशी जाण्यात खरा आनंद मिळत होता. आणि याच का आणि कसच्या शोधातून त्यांनी आपलं आयुष्यभराचं काम उभं केलं. एक अशी तात्विक प्रणाली, एक असा विचार जो संपूर्ण विश्वाचं, संपूर्ण अस्तित्वाचं वर्गीकरण करतो. ह्यालाच वैशेषिक दर्शन असं म्हणतात. या दर्शनाच्या नावामध्येच त्याचा खरा अर्थ दडलेला आहे. विशेष म्हणजे काय तर वेगळेपण किंवा युनिकनेस. जगातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा वेगळी का आहे या मूलभूत प्रश्नाचा शोध म्हणजेच वैशेषिक दर्शन. कणादांनी संपूर्ण अस्तित्वाला या 7 प्रकारांमध्ये विभागलं. यातले काही प्रमुख प्रकार म्हणजे द्रव्य म्हणजे मूळ पदार्थ, गुण म्हणजे त्या पदार्थाची वैशिष्ट्ये जसे की रंग, चव, आणि कर्म म्हणजे त्या पदार्थाची हालचाल किंवा गती. ही एक प्रकारे वास्तवाला समजून घेण्याची एक सायंटिफिक फ्रेमवर्क होती. आता आपण त्यांच्या दर्शनाच्या सगळ्यात क्रांतिकारक भागाकडे वळणार आहोत. ही एक अशी संकल्पना आहे जी त्यांनी हजारो वर्षापूर्वी मांडली होती, आणि ती म्हणजे अणुसिद्धांत. आणि इथेच आपल्या त्या सुरुवातीच्या रहस्याचा उलगडा होतो. ते त्यांच्या शेवटच्या श्वासात पिलू पिलू का म्हणत होते? कारण पिलू म्हणजे परमाणू, म्हणजेच अणू, दी ॲटम. त्यांच्यासाठी या विश्वाचा हाच मूलभूत कण, हाच खरा परमेश्वर होता. त्यांनी सांगितलं की आपल्याला जो सूर्यप्रकाशात उडणारा धुळीचा कण दिसतो ना, तो सुद्धा मूळ कण नाहीये. तो अनेक सूक्ष्म आणि अदृश्य कणांनी म्हणजेच परमाणूंनी बनलेला आहे. जेव्हा 2 परमाणू एकत्र येतात तेव्हा द्विअणुक तयार होतो, आणि 3 द्विअणुक एकत्र येतात तेव्हा त्रिअणुक तयार होतो जो आपल्याला दिसू शकतो. पण त्यांनी फक्त हे नाही सांगितलं की गोष्टी अणूंनी बनलेल्या आहेत, तर त्या गोष्टी बदलतात कशा हे पण सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी एक अप्रतिम उदाहरण वापरलं, मातीच्या भांड्याचं. या सिद्धांताला पिलू पक्वाद म्हणतात. त्यांच्या मते जेव्हा आपण एका कच्च्या तपकिरी रंगाच्या मातीच्या भांड्याला भट्टीत भाजतो तेव्हा उष्णतेमुळे आधी त्याचे परमाणू वेगळे होतात, मग त्या उष्णतेमुळे त्या प्रत्येक परमाणूचे गुणधर्म बदलतात, आणि मग ते बदललेले परमाणू पुन्हा एकत्र येतात आणि एक नवीन कठीण काळ्या रंगाचं भांडं तयार होतं. हे किती आश्चर्यकारक आहे नाही का? 2500 वर्षांपूर्वी मांडलेली ही कल्पना आजच्या केमिकल रिॲक्शनच्या प्रक्रियेसारखीच आहे. अणूंचं वेगळं होणं आणि मग नवीन पद्धतीने पुन्हा एकत्र येणं, ही तर आजच्या केमिस्ट्रीची भाषा आहे. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कणादांचं ज्ञान फक्त अणुपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी गतीबद्दल म्हणजे मोशनबद्दल असे काही नियम सांगितले आहेत जे ऐकून तर आपण अक्षरशः थक्क होऊ. जरा ही स्लाइड बघा. एका बाजूला आहेत ऋषी कणादांची सूत्र आणि दुसऱ्या बाजूला आहेत सर आयझॅक न्यूटनचे गतीचे नियम. कणाद म्हणतात, वेगाहा निमित्त विशेषात कर्मणो जायते. म्हणजे काय तर गतीमधील बदल हा बाहेरून लावलेल्या शक्तीमुळे म्हणजे फोर्समुळे होतो. हे तर न्यूटनच्या पहिल्या नियमाचं मूळ आहे.
आणि तसंच त्यांचे दुसरे आणि तिसरे सूत्रही न्यूटनच्या नियमांशी इतका आश्चर्यकारक साम्य दाखवतात की विचारता सोय नाही. आता इतकं सगळं ऐकल्यावर मनात एकच प्रश्न येतो की जर हे ज्ञान इतकं प्राचीन आहे, इतकं महत्त्वाचं आहे, तर आज आपण महर्षी कणाद यांना फादर ऑफ फिजिक्स म्हणून का ओळखत नाही? या टाईमलाईनकडे बघितलं की आपल्याला यामधली एक प्रचंड मोठी दरी लक्षात येते. कणाद आणि न्यूटन यांच्यामध्ये तब्बल 2200 वर्षांपेक्षा जास्त अंतर आहे. आणि या काळात नालंदासारखी ज्ञानकेंद्र जिथे हे ज्ञान जपून ठेवलं होतं ती नष्ट झाली. याचे अनेक ऐतिहासिक कारणं आहेत. वारंवार झालेली परकीय आक्रमणं असतील, ज्ञानाचं जतन करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्थेचा अभाव असेल किंवा काही सामाजिक रचना असतील ज्यामुळे ज्ञान काही मर्यादित लोकांपर्यंतच राहिलं. या सगळ्यामुळे हा अमूल्य वारसा जगासमोर प्रभावीपणे येऊ शकला नाही. कारण काहीही असलं तरी एक गोष्ट मात्र खरी आहे. अणू, रासायनिक बदल आणि गतीच्या नियमांबद्दलचे हे मूलभूत आणि क्रांतिकारक विचार भारतात फार फार पूर्वीच मांडले गेले होते. आणि शेवटी हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे की महर्षी कणादांप्रमाणेच आपल्या इतिहासात असे कितीतरी विचारवंत असतील ज्यांचं ज्ञान अजूनही काळाच्या पडद्याआड लपलेलं आहे आणि जे आपल्याला पुन्हा शोधून काढायचंय. जरा विचार करा,